गोकुळ शिरगाव इथल्या युनिटी मोटर्स या कंपनीच्या बँक अकाउंटमधील 2,36,00,000ची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 5 जणांच्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर सायबर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी पत्रकार परिषदेत दिली। या टोळीनं फसवणूक केलेल्या रकमेपैकी 82 लाख रुपये गोठवण्यात यश आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। गोकुळ शिरगाव इथं युनिटी मोटर्स ही कंपनी आहे। 2 जुलै रोजी या कंपनीच्या बँक अकाउंटमधील 2,36,00,000ची रक्कम बॉस स्कॅम या कंपनीतील टोळीनं गायब केली होती। याबाबतचा गुन्हा गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। याचा तपास कोल्हापूर सायबर पोलिसांनी सुरू केला होता। या दरम्यान ही आर्थिक फसवणूक गुजरात इथल्या बॉस स्कॅममधील लोकांनी केल्याचं निष्पन्न झालंय। त्यानुसार सायबर पोलिसांनी गुजरात राज्यात जाऊन ही फसवणूक करणाऱ्या अहमदाबाद इथल्या राजेश उर्फ DK गिरीधारीलाल गुरनानी या सूत्रधारासह भाविन हर्षदभाई खांडेरा, देव परेशभाई त्रिवेदी, जतीन अशोक कुमार पाल आणि अर्पित रामकुमार पांडे या 5 जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। 2 तारखेला युनिटी मोटर्स कडून एक फिर्याद प्राप्त झाली होती, ज्यामध्ये त्यांचे 2,36,00,000 रुपयाचे सायबर फ्रॉड झाला होता। जलदगतीने सायबर पोलिसांनी यांच्या तपासमध्ये हे एक नवीन स्कॅम, बॉस स्कॅम किंवा वेल फिशिंग स्कॅम आहे असे निष्पन्न केलेलं आहे आणि यामध्ये 5 आरोपीला अहमदाबाद, गुजरातवरून अटक करून आणला आहे। आतापर्यंत 83 लाख रुपयाची रक्कम यामध्ये फ्रीज केलेला आहे। कोल्हापूर पोलिसांच्या वतीने आम्ही आवाहन करू इच्छितो की कोणी APK किंवा झिप फाईल आमच्या फोनमध्ये सस्पेक्टेड APK किंवा झिप फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका, जेणेकरून तुमचे फोनचे ॲक्सेस किंवा तुमचे WhatsApp वेब स्टेशन जे आहे ते हॅक करण्यामध्ये स्कॅमस्टर्सना मदत मिळत आहे। या गुन्ह्याची इतर तपास सायबर पोलीस स्टेशन करत आहे आणि आतापर्यंत 2,36,00,000 पैकी 82 लाख रुपये फ्रीज करण्यामध्ये कोल्हापूर पोलिसांना यश प्राप्त झाले। अटक केलेल्या या 5 जणांकडील 82 लाख रुपये गोठवण्यात यश आलंय, असं पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी सांगितलं। या सर्वांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचंही त्यांनी सांगितलंय। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, पोलीस उपनिरीक्षक अतिश मेहत्रे, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र ताटे, मीनाक्षी पाटील, पोलीस हवालदार सचिन देसाई, अमर आडसुळे, सागर माळवे, अमरसिंह वासुदेव, सुरेश राठोड, सुकुमार जाधव, रवींद्र पाटील, संदीप गुरव, संगीता खोत, अजय सावंत, विनायक बाबर, ऋषिकेश खोत, रोहित शिंदे, सुरेश पाटील, पल्लवी मोहिते, रणजित देसाई आणि गुरुप्रसाद झांबरे यांनी ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलंय।